इतिहासात अनेक राजे होऊन गेले, काहींनी युद्ध जिंकले, काहींनी राज्य विस्तारलं, पण एक असा राजा होता ज्याने माणसाची मनं जिंकली. एक असा राजा ज्याला लोकांनी केवळ राजा म्हणून नाही तर एका वेगळ्याच नावाने सन्मानित केलं. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या अभिमानाबद्दल, छत्रपती शाहू महाराज. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. एक असे राजे ज्यांनी फक्त गादीवर येऊन राज्यकारभार सांभाळला नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी न्याय, समानता आणि शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्यांच्या जयंतीनिमित्त या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना राजर्षी ही उपाधी नेमकी कोणी आणि का दिली याबद्दल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला या उपाधीमागचं खरं आणि प्रेरणादायी कारण कळणार आहे. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 26 जून हा दिवस फक्त एका राजाचा जन्मदिवस नाही, तर सामाजिक न्यायाचा दिवस म्हणून ओळखला जातो. कारण या दिवशी जन्माला आलेल्या व्यक्तीने समाजातील अन्यायाविरुद्ध उभं राहून इतिहास घडवला. शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. पुढे ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले. जवळपास 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार सांभाळला, पण त्यांचं खरं काम गादीवर बसून नव्हतं, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यात होतं. त्यांनी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे ओळखली होती: शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही. म्हणूनच त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्या काळात हा निर्णय म्हणजे क्रांतीच होती. स्त्री शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिलं. समाजातील प्रत्येक घटक शिक्षित झाला पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास होता. 1902 साली त्यांनी घेतलेला एक निर्णय तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला: मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण. हा भारतातील आरक्षणाच्या धोरणाचा प्रारंभिक टप्पा मानला जातो. त्या काळात अस्पृश्यता ही समाजातील सर्वात मोठी समस्या होती. वेगळ्या शाळा, वेगळं वागणं माणूस माणसाला कमी लेखत होता. पण शाहू महाराजांनी 1919 साली हा अन्याय संपवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. सवर्ण आणि अस्पृश्यांसाठी वेगळ्या शाळा ठेवण्याची प्रथा बंद केली. ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. महिलांसाठी 1917च्या सुमारास विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून समाजात नवा आदर्श निर्माण केला. शाहू महाराजांनी फक्त सामाजिक नाही तर आर्थिक विकासालाही तितकंच महत्त्व दिलं. राधानगरी धरण, शेतकऱ्यांसाठी कर्ज व्यवस्था, उद्योगधंद्यांसाठी गिरण्या आणि बाजारपेठा हे सगळं त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होतं. कला, क्रीडा आणि संस्कृती यांनाही त्यांनी प्रोत्साहन दिलं. कोल्हापूरचं खासबाग मैदान आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या मूक नायक या वृत्तपत्रासाठी मदत केली. यावरून त्यांच्या विचारांची खोली आणि सामाजिक बांधिलकी दिसून येते. इतकं सगळं कार्य, समाजासाठी एवढं मोठं योगदान, मग प्रश्न पडतो, अशा राजाला लोकांनी कोणत्या नावाने सन्मानित केलं असेल? तो सन्मान केवळ पदवी नव्हती, तर ती त्यांच्या कार्याची ओळख होती आणि ती उपाधी होती राजर्षी. ही उपाधी त्यांना कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने बहाल केली, कारण त्यांनी राजेपणासोबत ऋषीसारखी समाजसेवा केली होती. म्हणूनच ते फक्त छत्रपती नव्हते, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करूया. शिक्षण, समता आणि न्याय हीच त्यांची खरी शिकवण आहे. कारण समाज बदलण्यासाठी फक्त सत्ता पुरेशी नसते, विचारांची गरज असते. आणि शाहू महाराजांनी ते विचार आपल्याला दिले आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. छत्रपती शाहू महाराजांचा कोणता निर्णय तुम्हाला सर्वात जास्त प्रभावी वाटतो? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.